मित्रांनो, आज बुधवार होता आणि चिकन पुलाव खायची इच्छा झाली. मग बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा विचार केला, चला आज घरीच बनवूया. मग काय, लागलो आम्ही तयारीला. सगळ्यात आधी बाजारातून आणलेलं चिकन स्वच्छ धुवून त्याला लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, आले लसूण पेस्ट आणि दही लावून छान मॅरिनेट करून ठेवलं. तोपर्यंत कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लागणारं सगळं साहित्य तयार करून ठेवलं होतं. आज लाईटही सारखी ये जा करत होती, पण पुलाव बनवण्याचा आमचा उत्साह अजिबात कमी झाला नव्हता. आमची अक्षूलाही पुलाव बनवायची खूप इच्छा होती. ती सारखी म्हणत होती, मलाही काहीतरी काम द्या. मग मी हसत म्हणालो, ठीक आहे, पण काम झाल्यावर सगळी भांडी तूच घासायची. आता गॅसवर भांडं ठेवलं. त्यात तेल गरम करून तमालपत्र, वेलची, लवंग, दालचिनी, स्टार अॅनिस आणि काळी मिरी असा खडा मसाला टाकला. मसाल्याचा सुगंध दरवळू लागला. यानंतर हिरवी मिरची, कांदा घालून छान परतला. कांदा सोनेरी होताच त्यात टोमॅटो आणि थोडं मीठ घालून शिजवलं. तेल वर यायला लागलं तसं आले लसूण पेस्ट घातली आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं. थोडंसं तिखट, हळद आणि धणे पावडर घालून सगळं मिश्रण छान परतलं. चिकनमधून सुंदर रस सुटला आणि स्वयंपाकघरात अप्रतिम सुगंध पसरला. तोपर्यंत आधी भिजवून ठेवलेला तांदूळ त्यात हलक्या हाताने मिसळला. थोड्या तांदळाला वेगळा रंग देऊन पुलावला आणखी आकर्षक लूक दिला. आता अंदाजाने पाणी घातलं, सगळं व्यवस्थित हलवलं आणि झाकण ठेवून पुलाव शिजायला ठेवला. लाईट अजूनही ये जा करत होती, पण पुलाव मात्र मस्त शिजत होता. काही वेळात झाकण उघडलं आणि काय सांगू, रंग, सुगंध आणि वाफ पाहूनच भूक आणखी वाढली. वरून ताजी कोथिंबीर भुरभुरवली. पुलाव हॉलमध्ये आणला, सोबत कोशिंबीर वाढली आणि सगळे एकत्र जेवायला बसलो. मुलांनी पहिला घास घेतला आणि लगेच म्हणाले, पप्पा एक नंबर. ते एक्सप्रेशन पाहून आपली रेसिपी रंग लाई. खरंच कुकिंग हा माझा छंद आहे, पण कधी वाटलं नव्हतं की या छोट्या छोट्या क्षणांचाही एक सुंदर ब्लॉग तयार होऊ शकतो. तर मित्रांनो, माझी ही घरगुती चिकन पुलाव रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.